हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी भरीत भेंडी म्हणजे भरलेली भेंडी बनवते। त्यासाठी ही पाव किलो भेंडी घेतली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता हे बघा, हा असा इकडचा देठ काढायचा, हा देठ काढायचा आणि मधून असा चिरा पडायचा। आतमध्ये कधी कधी खराब असते म्हणून बघायचं, बिया कोवळ्या असल्यामुळे तशाच राहू दे। हे बघा, देठ इकडचा काढला, इकडचा काढलाय आणि मधून चिरून घेतली आहे। आता हे आणखीन एक दाखवते। हे बघा, चेक करूनच घ्यायची, कधी कधी भेंडी आतून खराब पण असते। हे बघा, ही चांगली आहे। आता तसेच हे सर्व बनवून घेते। भेंडी फ्राय मसाला फ्राय करण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत, लसूण घेतले आहेत, 7-8 पीस लसणीचे घेतले। इथे अर्धा इंच आलं, गरम मसाला, हिंग, मीठ, जिरे आणि हळद पावडर, मसाला, तीळ आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि लिंबू। आता सुकं खोबरं पहिलं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। पहिलं सुकं खोबरं बारीक करून घेते। सुकं खोबरं वाटून घेतलं आहे, त्यामध्येच हे शेंगदाणे टाकते, ते पण बारीक करून घेते। शेंगदाणे मी भाजून घेतले, कच्चे नाही घ्यायचे। शेंगदाणे पण भाजून घेतले। त्यामध्ये हे आलं घालते, लसूण, गरम मसाला, मीठ, जिरे, हळद पावडर, मसाला आणि हे तीळ, हे सर्व घालून आता पुन्हा बारीक करते। सर्व वाटण वाटून घेतलंय बघा। एका ताटामध्ये काढून घेते। लिंबू पिळून घेते। चाट मसाला असेल तर चाट मसाला पण टाकू शकता तुम्ही। मी लिंबू पिळून घेते अर्धा। चाट मसाला पण आहे, पण आता लिंबूच पिळते। आता यामध्ये भरून घेते, गच्च भरून घेते। गच्च भरल्यामुळे बाहेर पडत नाही, म्हणून गच्च भरायचा दाबून। हे बघा, आणखीन एक भरून दाखवते।
अशाच पद्धतीने मी बाकीचे पण भरून घेते. अशा पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेतली आहे. आता ती मी फ्राय करून घेते. गॅसवर मी कढई ठेवली आहे गरम करायला. त्यामध्ये थोडं तेल घालून घेते, 2-3 चमचे. तेल चांगलं गरम झालं आहे. आता हे एक एक करून घालते. हे बघा सर्व घालून घेते मी. सर्व घालून घेतले आहे आणि आता थोड्या वेळासाठी फक्त 5 मिनिटासाठी झाकण लावून घेते. फक्त 5 मिनिटासाठी आणि 5 मिनिटानंतर बाजूला करते. सर्व पलटून घेते आता. 10 मिनिटानंतर हे सगळे पलटवले. 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. भेंडी फ्राय कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज. झटपट पण होते आणि छान टेस्टी चविष्ट असे होते. दुसऱ्यांदा आता परतून घेतलेत. छान कुरकुरीत झालीत बघा. भेंडी फ्राय कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज.